ताई, तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आहे। त्याला तुमचा सगळ्यांचा भरभरून प्रतिसादही चांगला मिळतोय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। ताई, लाडक्या बहिणीच्या पुढच्या हप्त्याची काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल काय तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडी ती प्रोसिजर 1 दिवसासाठी आम्हाला घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे पोहोचवण्यात येईल। लाडक्या बहिणींनो, एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? नियम बदलले का? यादीत नाव असेल तरच पैसे। एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। लाडक्या बहिणींचे पैसे लगेच मिळणार जर तुमचं नाव यादीत असेल तर, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। आता लाडक्या बहिणींना 3000 रुपये हे फिक्स केलेले आहेत। एप्रिल आणि मेचा हप्ता म्हणजेच 10वा आणि 11वा हप्ता लाडक्या बहिणींना फिक्स केलेला आहे। त्याच्यामध्ये आता कुठलीही बदल केला जाणार नाही। परंतु नियम बदललेत का? तर हो, नियमांमध्ये काही बदल झालेले आहेत, ते सुद्धा आपण पाहणार आहोत। एप्रिलचा हप्ता कधी मिळणार याची तारीख सुद्धा मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती ही सांगणार आहे। व्हिडिओ संपूर्ण पहा, व्हिडिओ सोडून जर पळवत पाहू नका, कारण तुम्हाला माहिती मी डिटेलमध्ये सांगणार आहे। चॅनलवरती नवीन असाल चॅनलला आधी सबस्क्राईब करा। बघा, भरपूर लाडक्या बहिणी एप्रिलच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत, म्हणजे एप्रिलचा 10वा हप्ता हा प्रतीक्षित आहेत। परंतु अशा लाडक्या बहिणींना एक आनंदाची बातमी म्हणजे एप्रिल आणि मेचा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा सरकारचा मानस आहे। म्हणजे सरकार असं म्हणत आहे, आम्ही जेव्हा पण असे मोठे काही सण असतात, जसं गुढीपाडवा असेल, दिवाळी असेल, अक्षय तृतीया असेल, तर अशा सणांना आम्ही 2 हप्ते एकत्र देत असतो। आणि तुम्हाला माहिती आहे की या महिन्यात शेवटच्या आठवड्यामध्ये 30 तारखेच्या अगोदर हे पैसे वाटपाचा कार्यक्रम होणार आहे। कारण 30 तारखेला अक्षय तृतीया असल्यामुळं लाडक्या बहिणींना उद्यापासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आपल्याला खटाखट पैसे यायला सुरुवात होणार आहे। म्हणजे काय, सरकारनं असं सांगितलं आहे की मोठे जेवढे सण असतात त्याला आम्ही लाडक्या बहिणींना एक हातभार म्हणून 2 हप्त्याचे पैसे एकत्र देत असतो। म्हणजे एप्रिलचा हप्ता 1500 आणि मेचा हप्ता 1500 रुपये, असे 3000 रुपये फिक्स केलेत। परंतु सरसकट लाडक्या बहिणींना नाही, हे तुम्ही जाणून घ्या। नियमांमध्ये बसणाऱ्या लाडक्या बहिणींनाच आम्ही हे 3000 रुपये देणार आहोत। त्यांची यादी तयार आहे, यादीत नाव आहे का नाही कुठं बघायचं हेही मी तुम्हाला सांगतो आहे। सर्वात महत्त्वाचं, त्यानंतर लगेच लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे 2440 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहेत, याची सुद्धा नोंद तुम्ही घ्यायची आहे। तर भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना अजूनही गॅस सिलेंडरचे पैसे आलेले नाहीत। एवढंच काय, तर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च हप्त्याचे सुद्धा पैसे आलेले नाहीत। आता ज्यांना मागचे हप्ते आलेले नाहीत किंवा गॅस सिलेंडरचे पैसे आले नाहीत त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला पैसे कधी येणार आहेत। बघा, सगळ्यात महत्त्वाचं, ज्या लाडक्या बहिणींना मागचे सुद्धा हप्ते आहेत अशा रखडलेल्या लाडक्या बहिणींचे हप्तेसुद्धा तुम्हाला एप्रिल महिन्यासोबतच मिळणार आहेत। म्हणजे जर तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता आला नसेल तर ते 3000 रुपये आणि एप्रिल आणि मेचे 3000 रुपये असे मिळून तुम्हाला 6000 रुपये हे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। सोबतच गॅस सिलेंडरचे 2400 रुपये सुद्धा तुम्हाला खटाखट मिळणार आहेत। तर आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, खटाखट पैसे लाडक्या बहिणींच्या अकाउंटवरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे लाडकी बहीण अतिशय आनंदी झालेली आहे। परंतु इथं बैठकीमध्ये आत्ताच 15 मिनिटापूर्वी मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। काय निर्णय घेण्यात आलेला आहे, नियमांमध्ये काय बदल केलेले आहेत, काय त्याच्यामध्ये अंमलबजावणी केलेली आहे, ही सगळे आपण डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। बघा, बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी असा निर्णय घेतलेला आहे की आता एप्रिलचा आणि मेचा जो हप्ता आहे तो फक्त गरजू लाडक्या बहिणींनाच मिळणार। गरजू लाडक्या बहिणी म्हणजे कोण हेही मी तुम्हाला सांगणार आहे, आणि कोणत्या जिल्ह्यात जास्त गरजू लाडक्या बहिणी आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। आणि तुम्हाला जर वाटत असेल की आमच्या जिल्ह्यांमध्ये गरजू लाडक्या बहिणी आहेत तर तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा, तुमच्या तालुक्याचं नाव सांगा। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता बघा, भरपूर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना पैसे कसे टप्प्याटप्प्याने मिळणार आहेत। कारण आपण बघितलं की एका दिवशी एकाच ह्याच्यात सगळ्यांना पैसे येणार नाहीत। हे वाटप तुम्हाला 8 दिवस कंटिन्युअस चालू राहणार आहे। 8 दिवसात टप्प्याटप्प्यानं हे जे वाटप आहे ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर तुम्हाला सुद्धा जर या टप्प्यामध्ये यायचं असेल तर काय गोष्ट करायला लागणार सांगतो, पण कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार हेही मी तुम्हाला सांगतो। आपण जर बघितलं तर धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जालना, अमरावती, ठाणे, नाशिक, पुणे,
रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही वाटप करण्याचं सुरुवात केलेलं आहे. कारण आधी जे गरजू जिल्हे आहेत त्यांना आधी पैसे देणार आहेत, त्यानंतरच मग जे काही बाकीचे जिल्हे आहेत त्यांनासुद्धा मिळणार आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की गेल्या महिन्यात 7 मार्चपासून आपल्याला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 2 टप्पे एकत्र मिळले होते. 1,500 रुपयाचे 1,500 रुपये. तेच पैसे ज्यांना मिळाले नाहीत त्या लाडक्या बहिणींना आता एप्रिलसोबत पैसे मिळणार आहेत. म्हणजे त्यांना डबल धमाका, डबल ऑफर, म्हणजे डबल पैसे 6,000 रुपये हे मिळणार आहे. त्याची नोंद घ्यायची आहे. परंतु त्याच्या अगोदर माझ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला नियम जाणून घ्यायचे आहेत. तुम्ही नियम तर अजून ऐकलेच नाहीत. तुम्ही फक्त पैसे करताय, परंतु पैसे येण्यामागचं कारण काय? पैसे तर येतीलच. कधी? जर तुम्ही नियमांमध्ये बसत असाल तर 100% पैसे येणार. कोण नाही अडवणार तुम्हाला. मग त्यासाठी काय करायचं आहे सांगतो. पुढे नीट ऐका, व्यवस्थित व्हिडिओ ऐका. कारण काय होतं, तुम्ही पळवत बघता आणि तुम्हाला त्याची माहिती होत नाही. गडबड करू नका. 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, परंतु तुमचं लाईफ सेटल करून जाईल. कारण एप्रिलचा जो हप्ता आहे तो ज्या लाडक्या बहिणींना येणार त्यांना इथून पुढचे सगळे हप्ते वर्षभर येणार, हे लक्षात ठेवा. कारण इथं सरकार काटकसरीने अर्ज पडताळणी करत आहे आणि इथं त्यांच्या लक्षात असं आलं जर की तुम्हाला आता गरज नाही आहे या लाडक्या बहिणींना, तर मग तुमचं पत्ता कट होऊ शकतो. लक्षात घ्या. आता अर्ज पडताळणीमध्ये शक्यतो कोण करत आहे? पहिली गोष्ट तर अंगणवाडी का सेविका करतायत. दुसरी गोष्ट एखादा महिला व बालविकासचे अधिकारीसुद्धा त्यांच्यासोबत असू शकतात, असं तुम्हाला माहिती आहे. परंतु लक्षात घ्या, सरकार काय म्हणत आहे ते तुम्हाला सांगतो मी. आता सरकारचं असं म्हणणं आहे, आम्ही ज्यावेळेस चालू केली योजना त्यावेळेस सर्व लाडक्या बहिणींना आम्ही पैसे वाटप केले. नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की 7-8 महिन्यानंतर की भरपूर लाडक्या बहिणी स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. म्हणजे काय तर त्यांचं उत्पन्न आता 2.5 लाखांपेक्षा वर गेलेलं आहे. छोटा मोठा व्यवसाय सुरू केलेला आहे. छोटी मोठी नोकरी सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांना चांगला पगार मिळतो आहे. 15-20 हजार रुपये पगार महिन्याला मिळतो आहे. तर आता अशा लाडक्या बहिणींना या योजनेची गरज उरलेली नाही. तर आता जी लाडकी बहीण खुरपणीला जाते, जे भांडी धुणं करते किंवा जिच्या घरी असं करता माणूस कोणी नाही किंवा ज्याचं उत्पन्न जरी करते, सगळे जरी घरी असले तरी त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा बाबा कमी आहे, त्यांना परिस्थिती थोडी हालाकीची आहे, ही आहे गरजू लाडकी बहीण, असं सरकारचं म्हणणं आहे. जर आता तुमच्या घरात जर तुम्ही 2 मुलं आहेत, ती 2 मुलं नोकरीला आहेत, तर तुम्हाला त्याची गरज नाही असं सरकारचं म्हणणं आहे. कारण तुमच्या घरात कमीत कमी 5 लाख रुपयापर्यंत उत्पन्न येत असेल असं सरकारचं म्हणणं आहे. तर आता अशा लाडक्या बहिणींना पैसे नाही. तर अर्ज पडताळणीमध्ये सर्वात प्रथम तुमचा उत्पन्नाचा दाखला चेक केला जातो. त्यामुळं पहिली गोष्ट तुम्हाला 2.5 लाख रुपयापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नाचा दाखला असेल तर तुम्ही मात्र या योजनेतून बाहेर पडणार आहात, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्याकडं दुसरी गोष्ट, जे रेशन कार्ड आहे ते पिवळं किंवा केशरीच असलं पाहिजे. आता फक्त रेशन कार्ड असून उपयोग आहे का? तर नाही. रेशन कार्डमध्ये तुमचं नाव असणं देखील उपयोगी आहे. तुम्ही म्हणाल हो आमचं रेशन कार्डमध्ये नाव आहेच की, तसं नाही. रेशन कार्डमध्ये तुमचं ऑनलाईन नाव हे दिसलं पाहिजे. त्यांना सरकारकडे बघा सगळा डेटा असतो, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही डेटा असतो. सरकार फक्त आता ऑनलाईन डेटावर विश्वास ठेवत आहे, कारण तुम्ही हाताने सुद्धा नाव टाकू शकता असं सरकारचं मत आहे. तर ते काय होतं, आता तुम्ही जर रेशन कार्डवरती EKYC केलेली नसेल, EKYC कशी करतात? रेशन दुकानात जाऊन आधार कार्ड घेऊन जायचं आहे. आधार कार्ड घेऊन जाताना ते डोळे तुमचे स्कॅन करतील, हाताचे ठसे घेतील आणि मग तुमचं नाव ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्डमध्ये दिसेल. तर सरकारचं असं म्हणणं आहे की भरपूर मुली ह्या लग्न करून दुसऱ्या घरी गेल्यात तर त्यांची नावं अजून देखील त्याच रेशन कार्डमध्ये आहेत आणि तिकडे सुद्धा सून म्हणून त्यांनी नाव नोंदणी केली आहे. म्हणजे डबल त्यांचं नाव नोंदणी झालेली आहे. तर डबल ते या योजनेचा लाभसुद्धा घेत असतील किंवा रेशन मोफत ज्यांना मिळतं त्याचासुद्धा लाभ घेत आहेत. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं त्याचं मत आहे. म्हणून ते रेशनचं सुद्धा चेक करत आहेत. जर तुमचं नाव असेल तर 100% तुम्हाला यादीत नाव आहे, नाहीतर नाही. तिसरी गोष्ट, आधार कार्ड. भरपूर लाडक्या बहिणींचं आधार कार्ड अपडेट नाही. 1 वर्ष झालं आहे, 2 वर्ष झालं आहे, त्यांनी अपडेट केलेलं नाही. तर माझं असं सांगणं आहे अपडेट करून घ्या आणि हे 3 डॉक्युमेंट तुमच्याकडे जर असतील तर तुमचं नाव यादीत 100% असणार आहे. आता यादीत नाव कुठे पाहायचं? तर यादीत तुमची ग्रामपंचायत किंवा तुमची अंगणवाडी असते, तिथे तुम्हाला तुमचं नाव ही यादीत दिसतं, कारण यादी तिथे लावली जाते. आणि जर तुमची तिथे लावली नसेल तर तुम्ही त्यांना बोला की आम्हाला आमची यादी बघायची आहे, नावं लावा आमची, कारण त्यांच्याकडे सगळा ॲक्सेस असतो, त्यांच्याकडे यादी असते. त्यामुळं तुम्ही त्यांना म्हणू शकता की आपल्या गावाची यादी तुम्ही लावा किंवा आपल्या वॉर्डची यादी जी लावा आहे ती लाडकी बहिणीची लावा. म्हणजे तुम्हाला कळेल की तुम्ही यादीत आहे की नाही, की उगीच वाट बघताय
आणि शेवटी कळतंय तुम्हाला की तुमचं नावच नाही आहे, तर मग प्रॉब्लेम होऊन जाईल. त्यामुळं नाव येण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करा, कागदपत्र काढून ठेवा, काही प्रॉब्लेम येणार नाही. आता हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.